मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि बांधों में जल स्तर और गांवों में टैंकरों के माध्यम से पानी की आपूर्ति की निगरानी के लिए हर हफ्ते राज्य की जल स्थिति की समीक्षा की जाती है। प्रभावित क्षेत्रों में पानी की समस्या को हल करने के प्रयास किए जा रहे हैं। आता काय परिस्थिती आहे, कुठल्या वाडी वस्तीवर टँकर चालू आहेत, कुठल्या तांड्यावर टँकर चालू आहेत, कुठल्या गावांमध्ये टँकर चालू आहेत, कुठल्या तालुक्यात चालू आहेत, कुठल्या जिल्ह्यात किती चालू आहेत, असा रोजच्या रोज नाही, दर आठवड्याला आढावा घेतला जातो आणि त्याच्यातून त्या जिल्ह्यातले पालकमंत्र्यांना पण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे। टँकरची गरज लागली तर तातडीनं तहसीलदारांना तिथं टँकर पण उपलब्ध करून द्यायला स्पष्ट सूचना स्टँडिंग ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटने दिलेल्या आहेत। साऱ्या टंचाई सध्या तरी कुठं काही जाणवत नाहीये, पण पाण्याच्या संदर्भात काही भागामध्ये थोडीशी टंचाई भासते, तिथं ती व्यवस्था केली। काही तातडीच्या पाणी पुरवठा योजना करायच्या असतील तर त्याही करण्याच्या करता आपण पूर्णपणे जिल्हा परिषदेला अधिकार दिलेला आहे, डीपीसीला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे। अशा ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही दर आठवड्याला आढावा घेतो आणि त्याच्यातनं यंदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या 103% पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त झालेला आहे। ती पण एक समाधानाची बाब आहे, कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की या सगळ्या गोष्टी इत्थंभूत कळतात, पुढच्या काही काळातल्या पण कळतात। जसं आता सांगितलं जातं की 3-4 दिवस उष्णता कमी राहील, कारण ढगाळ वातावरण राहील, कदाचित पाऊस पडेल, तर कुठंतरी पाऊस पडतो, कधी गारपीट होती, असं काही नुकसान झालं तर लगेच आमच्या ऑर्डर असतात की विभागीय आयुक्तांनी कलेक्टरने प्रांतांनी तहसीलदारला सांगून तिथले पंचनामे करणं, तिथल्या सगळ्या इथं माहिती घेणं असं चाललेलं। संजय शिरसाटने जो राग व्यक्त केला की त्यांच्या खातं बंद करून टाका, त्यांच्या खात्याला कट लागला, त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील। त्याच्याबद्दल आता त्याच्याबद्दलचे टेंडर निघतील, त्याच्याबद्दलची कुणाला किती माहिती आहे, कुणी काय रिसर्च केलेला आहे, त्यांचं कुणाशी टायअप आहे, ते टायअप असणारी कंपनी किती जागतिक दर्जावर कुठं त्यांनी काम केलेलं आहे, कुठं त्यांना सक्सेस मिळालेला आहे, तिथलं उत्पादन किती वाढलंय, खताचा खर्च किती कमी झालाय, पाण्याचा खर्च किती कमी झालाय, असं अनेक गोष्टी त्या पद्धतीने तो